नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत तुमच्या प्रेग्नन्सीचा 40वा आठवडा. होय, शेवटचा आठवडा. तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे फुल टर्म पर्यंत येऊन पोहोचलेला आहात आणि आता कधीही तुमची डिलिव्हरी होऊ शकते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आठवड्यात तुमची लक्षणं काय आहेत, बाळाचा काय स्पेशल विकास झालेला आहे, त्याचबरोबर अजून काय डेव्हलपमेंट तुम्हाला आता नवीन दिसतील किंवा काय तुम्ही एक्सपेक्ट करायचं या आठवड्यात, बाळाचं वजन, उंची आता मॅक्सिमम कितीपर्यंत पोहोचलं असेल, ही सगळी माहिती आणि तुमच्यासाठी स्पेशल केअर टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट लिंक्स विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे, जी तुमच्या सुलभ प्रसूतीसाठी खूप महत्त्वाची आहे माहिती. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज ही पहिल्यापासून आत्तापर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. आणि असंच चॅनलला भरभरून प्रेम देत राहा आणि नॉलेज बास्केट इंडियाशी सतत कनेक्टेड राहा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता बाळाचा विकास किंवा बाळासंदर्भात माहिती बघूया. आता तुमचं बेबी हे फुल टर्म बेबी झालेलं आहे. अजूनही तुम्ही 9व्या महिन्यात आहात. बेबी तुमचं कधीही जन्माला येऊ शकतं. बाहेरच्या जीवन प्रणालीशी आता ते समरस व्हायला, जुळवून घ्यायला सक्षम आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, तिनापैकी एक प्रेग्नन्सी ही 41व्या आठवड्यापर्यंत पुढे जाऊ शकते. म्हणजे 33% चान्स आहे की तुमची पुढच्या आठवड्यात सुद्धा डिलिव्हरी होऊ शकते. 40व्या आठवड्यात आपल्या बाळात काय बदल झालेत ते बघूया. आता ना इथून पुढे बाळाची त्वचा थोडी कोरडी होईल, कारण ऑलरेडी बाळ फुल टर्म झालेलं आहे आणि त्याच्या त्वचेवर असलेला मेणाचा थर, नॅचरल मेणाचा थर ज्याला वर्निक्स असं म्हणतात, तो आता गळून पडायला लागलाय. त्यामुळे याची त्वचा, इथून पुढे जन्मलेल्या बाळांची त्वचा थोडीशी कोरडी असेल, कारण वर्निक्स नावाचा जो लेअर मॉइश्चरायझर म्हणून काम करत होता तो आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, 30% पेक्षा अधिक महिला या डिलिव्हर करतात. यांची प्रसूती जी आहे ही 41व्या आठवड्यात होऊ शकते. म्हणून अगदी आज उद्या तुम्हाला बाळ होईल असंही नाहीये. मे बी तुम्ही त्या 30%मध्ये देखील असू शकता आणि पुढच्या आठवड्यात तुमची डिलिव्हरी होऊ शकते. बाळाशी जितकं शक्य होईल तितकं तुम्ही तुमच्या जोडीदारासह बोला, म्हणजे ज्या वेळेला ते या जगात पदार्पण करेल आणि तुम्ही त्याच्याशी संवाद साधाल तेव्हा आधीच ते तुमचा आवाज ओळखत असणार. त्यामुळे तुमच्या आवाजानेच ते रडणं थांबवेल. गर्भधारणेचा 40वा आठवडा म्हणजे कितवा महिना? अजूनही टेक्निकली 9व्या महिन्यात तुम्ही आहात. आता तुम्हाला हा प्रश्न असेल की साधारण किती उंची याने गाठली असेल माझ्या बाळाने आणि किती वजन असेल. आता हे लक्षात घ्या, वजन हे जीन्स, त्याला मिळणारं पोषण, आईचा प्रयत्न, त्याचा जो काही भाग आहे वाढीचा, या सगळ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अगदी आपलं बाळ कमी वजनाचं भरलं म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. सरासरी 3 किलो 3.5 किलो पर्यंत सुद्धा आपलं बाळ भरलं जाऊ शकतं. काहींची बाळं 4 किलो इतकी देखील वाढतात. आता बाळाची जी उंची आहे, बाळ कमी वजनाचं भरलं म्हणून काळजी करायची नाहीये, कारण हे काही आठवड्यातच हे पुन्हा इतर बाळांनी एवढं त्याचं वजन होतं. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका जर आपलं बाळ हे कमी वजनाचं असेल तर. बाळाची उंची साधारण 45 ते 56-57 सेंटीमीटर मध्ये वेरी होऊ शकते. जेनेटिकली कमी अधिक असू शकते. 40व्या आठवड्यात सुद्धा तुमची वाढ, तुमची प्लॅसेंटा बाळाला आवश्यक पोषण प्रदान करत आहे. त्याची जी संरक्षक प्रणाली आहे, रोगप्रतिकारक प्रणाली आहे, ही जास्त चांगली व्हावी यासाठी ती अजूनही कार्यरत आहे. आता ज्या वेळेला ना आपलं बाळ उशिरा येतं, म्हणजे हा जो वेळ आहे हा लवकर जातच नाही, त्यावेळेला जेव्हा ते फायनली आपल्याला रिव्हील होतं मुलगा की मुलगी, त्यानंतरचं जे सरप्राईज रिव्हील होतं ते आपल्याला खूप आनंद देणारं असतं. म्हणून जितका वेट जास्त तितका फायदा आणि आनंद सुद्धा जास्त. तुम्हाला माहितीये, तुमच्या बाळाला सतत गुंडाळलेलं, तुम्ही गुंडाळून ठेवलेलं, रॅप केलेलं जास्त आवडतं, कारण त्याला अजूनही आपण गर्भाशयात आहो असं फील होतं. म्हणून कसं आपण त्याला छान स्वॅडल करायचं हे देखील शिकून घ्या. आता आपली प्रसूती होणार आहे हे आपल्याला कसं कळेल, हा खूप डिटेल विषय आहे. याविषयी प्रसूती कळा कशा असतात, लेबर पेन कसे असतात, यावर एक छान डेडिकेटेड व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघा. म्हणजे सायंटिफिकली तुम्हाला कळेल. लक्षणांच्या निरीक्षणांवरून सुद्धा तुम्हाला कळेल, अरे हो असं होतंय मला आणि मला आता असं होणार आहे.
बऱ्याचदा ना 41व्या आठवड्यानंतर बाळ गर्भ राहू देत नाही, मग ते सीझर किंवा नॅचरल बर्थसाठी किंवा वजायनल बर्थसाठी प्रयत्न करतात आणि मग लेबर पेन इंड्यूस करण्यासाठी प्रयत्न करतात. बऱ्याच महिलांना ना असं वाटत असतं की प्रत्यक्षात मी सक्षम नाहीये वजायनल बर्थसाठी, असं एक न्यूनगंड असतो. तर असं काहीच नाहीये. कुठल्याही बाकीच्या गोष्टी किंवा कुठल्याही अशा गोष्टी ज्या टाळता येणार नाहीयेत अशा नसतील, तर प्रत्येक स्त्री ही नॅचरल डिलिव्हरी किंवा ज्याला वजायनल डिलिव्हरी म्हणतात ती करू शकते. तुम्हाला जर माझे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस ऐकायचे असतील तर माझ्या दोन्ही डिलिव्हरी स्टोरीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला अगदी कळा कशा द्यायच्या याविषयी देखील काही सिक्रेट ट्रिक्स मी सांगितल्यात. ते व्हिडिओज देखील नक्की जाऊन बघा. पेल्विक पेन, जळजळ होणं, कॉन्स्टिपेशन होणं, त्यानंतर लेग क्रॅम्प्स, सर्वायकल एफेसमेंट अँड डायलेटेशन, या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या. हल्ली नेटवर भरपूर माहिती आहे, ती तुम्हाला मिळून जाईल इझिली आणि काही अंदाजही लावता येतील. आता तुमची फाईल जी आहे, बाळाची बॅग, तुमची बॅग, डॉक्टरांची फाईल, हे सगळं आत्तापर्यंत रेडी झालंच असेल. भरली नसेल बॅग तर डिलिव्हरी बॅग कशी भरायची, काय काय इन्क्लूड करायचं ते बघून घ्या. कमेंटमध्ये पण बऱ्याच मैत्रिणींनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यासुद्धा ॲड करा त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये. काही जणींनी कमेंट केलेल्या गोष्टी आहेत त्या पण ॲड करा. आणि खूप छान छान व्हिडिओज आहेत चॅनलवर. प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी आणि बेबी केअर सिरीज चॅनलवर बघायला विसरू नका. चॅनलशी सतत कनेक्टेड राहा. तुमचे प्रश्न मला इंस्टाग्रामवर DM करा. तुमच्या सुलभ सुखदायक प्रसूतीसाठी माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. प्रसूती झाल्यानंतर एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, प्रसूती कशीही असो, मग सिझेरियन असो किंवा नॅचरल ज्याला वजायनल असं म्हणतात, दोन्ही गोष्टींमध्ये मन शांत ठेवा. त्यासाठी श्वासोच्छवासाचा अभ्यास, ध्यानधारणा, वॉकिंग याच्यामध्ये कुठेही तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक करू नका आणि एक सकारात्मक दृष्टीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जा. खूप काही नसतं, जितका उहापोह किंवा जितकं आपण ऐकलेलं आहे ना तसं काही नसतं. सगळ्या गोष्टी नैसर्गिक आणि सुलभ होऊन जातात आणि फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अगदी कशाही पद्धतीने आपली प्रसूती झाली तरीही. त्याचबरोबर पोस्ट प्रेग्नन्सी प्लेलिस्ट, डिलिव्हरी स्टोरीज या देखील एकदा नक्की जाऊन बघा. चॅनलला दिलेल्या सपोर्टबद्दल, प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीजला दिलेल्या सपोर्टबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड ऑल द बेस्ट फॉर युअर डिलिव्हरी. थँक्यू.